नमस्कार शेतकरी बंधूंनो, यावर्षी भारतीय हवामान विभागाने आपल्याला अल निनोचा इफेक्ट आपल्या वर्धा जिल्ह्यातील शेतीवर होईल याचा सांगितलेला आहे. पहिल्या आपल्या अंदाजामध्ये एक 92% पाऊस होता. नंतरच्या सुधारित अंदाजामध्ये तो 90% पाऊस आहे, परंतु तो सुद्धा +-4%. तर हा एकंदरीत येणारा पाऊस आपल्या जिल्ह्यामध्ये आणि परिसरात हा कमीच येईल. परंतु आपण घाबरण्याचं काम नाही. आपण जर मूळस्थानी जलसंधारणाच्या काही पद्धती ज्या आहेत, ज्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या आहेत आणि कृषी विज्ञान केंद्र ते आपल्याला नेहमी वारंवार सांगत राहतं, त्या आपण जर वापरल्यात आणि काही मी उपाययोजना सांगतो त्या जर वापरल्यात तर नक्की आपल्याला या संकटाचा सामना करण्यास धीर मिळेल. सगळ्यात पहिले महत्त्वाचं म्हणजे आपली शेती आपण नांगरून परतून ठेवली ते आहेच. पेरणी करण्याच्या अगोदर आपल्याला जे वाण निवडायचं आहे ते कमी कालावधीचं सोयाबीन जर आपण पेरत असाल तर कमी कालावधीचं वाण निवडायचं. उदाहरणार्थ PDK आंबासारखं. कपाशी जर पेरत असाल तर त्याच्यामध्ये आपण अतिघन लागवड म्हणजेच 90x15 सेंटीमीटरवर व सघन किंवा कमी अंतराची लागवड 90x30 सेंटीमीटर अंतरावरती आपण कपाशीची पेरणी करावी. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही पेरणी करत असताना पेरणीची घाई करू नये. जोपर्यंत 75 ते 100 मिलीमीटर पाऊस किंवा टीचभर ओल जमिनीमध्ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण पेरणी करू नये. पेरणी करत असताना मी जी पद्धत सांगितली आणि जे वाण सांगितले, हे वाण जमिनीमध्ये लावताना किंवा पेरणी करताना बीज प्रक्रिया केल्याशिवाय करू नये. बीज प्रक्रियाचा जो क्रम आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला बुरशीनाशक, त्याच्यानंतर कीटकनाशक आणि जैविक संवर्धके याचा आपण वापर. त्यामध्ये डाळवर्गीय पिकाला रायझोडियम, एकदल वर्गीय पिकाला अझोटोबॅक्टर आणि PSB जे आहे हे दोन्ही वर्गातील पिकांना आपण लावा. वर्धा जिल्ह्यात मागील 2-3 वर्षात आपल्याकडे चारकोल रॉट हा बऱ्याचशा प्रमाणात मिळतो. त्यामुळे आपल्याला ट्रायकोडर्मा ही दैनिक औषधी आहे ती प्रति एकरी 2 लिटर वापरणं आवश्यक आहे. याचा सुद्धा आपण वापर. सोयाबीनची पेरणी करत असताना BBF पद्धतीनेच करा. कपाशीची पेरणी करत असताना सरीवरंबा पद्धतीने शक्य पाडणार. सोयाबीन पेरणी करत असताना BBF तर उपलब्ध नसेल तर आपलं जे साधं पेरणी यंत्र आहे त्या पेरणी यंत्रातून आपण जे म्हटलं जे जे आपण कास पेर ते आपण रिकामं ठेवू. जर 6 या पद्धती ऐवजी जर आपण 6 तास सोयाबीनचे अरिके खाली तास येईल, ज्याच्यामध्ये पुरही नसेल आणि पुटलंच नसेल, कारण आपण ते तास खाली ठेवले नाही, तर त्या पद्धतीने जर पेरणी केली तर पट्टा परत आपल्या शेतामध्ये तयार होईल. आणि सरीवरंबा सुद्धा रुंद वरंबा जर तिथं नसेल तर रुंद वरंब्यासारखी स्थिती सुद्धा तिथं तयार होईल. आणि या 2-6 तासामध्ये एक चांगली खोल सरी काढून आपल्या शेतात पडलेलं पाणी जर आपण त्या जागी कोरवलं तर आपल्याला या निनोसारख्या याच्यामध्ये परिस्थितीमध्ये गांभीर्य परिस्थितीमध्ये आपल्याला सोयाबीन सारखं पीक पिकते. आणि ज्या शेतकरी बांधवांनी या दोन्ही पद्धतीचा अवलंब केला नाही त्यांनी त्या शेतकरी बांधवांनी सोयाबीनमध्ये तणनाशक फवारणीनंतर लगेच खोल डवरणी करणं आवश्यक आहे, जेणेकरून आपल्या शेतामध्ये सरीवरंब्यासारखी स्थिती होईल. लक्षात घ्या शेतकरी बंधूंनो, जर आपण असं ठरवलं किंवा माझ्या शेतात पडलेला प्रत्येक पावसाचा थेंब माझ्या शेताची जेवढी वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आहे, पाणी धरून ठेवण्याची जेवढी क्षमता आहे, तोपर्यंत जर मी वापरली आणि तेवढं पाणी जर मी माझ्या शेतीत मुरवलं तर या अल निनो सारख्या संकटाचाही आपण सामना करू शकतो. धन्यवाद.